मागणी केली, अनेक समस्या असल्याचं समोर आलेलं आहे, कर्मचाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आहे. मला असं वाटतं मी या रुग्णालयाच्या प्रशासनाच्या सगळ्या अधिकारी डीन साहेबांना भेटायला आलेलो होतो. वेगवेगळे विषय होते, प्रशासकीय विषय होते, काही थोड्या बहुत तक्रारी होत्या. त्याच्याविषयी माननीय अधिष्ठाता साहेबांशी चर्चा केलेली आहे. बऱ्याचशा विषयावर मार्ग निघेल अशा प्रकारची स्थिती आहे. मोठं हॉस्पिटल आहे, 1750 बेड आहे आणि या सगळ्या ह्याच्यात थोड्या बहुत व्यवस्था या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, परंतु त्या लवकरात लवकर सुटाव्या या हेतूनं महाविद्यालयाच्या प्रशासनाशी मी चर्चा केलेली आहे. जागा रिक्त आहेत, अनेक ठिकाणी जागा रिक्त आहेत, त्यावर काही तुम्ही मला असं वाटतं तो विषय काही यांचा डीन साहेबाचा येत नाही. तो विषय पूर्णपणे प्रशासनाचा आहे. महाराष्ट्रातच अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी ऑफिसर नाही, डॉक्टर्स नाही, प्रशासकीय म्हणजे पार खालच्या शिपाई बसून वेगवेगळ्या जागा रिक्त आहेत. आम्ही हेच वारंवार सांगतो की या सगळ्या जागा भरल्या पाहिजे. विशेषतः हॉस्पिटलमधल्या सगळ्या जागा भरल्या पाहिजे. कित्येक ऑपरेशन थिएटरमध्ये व्यवस्था करण्यासाठी जे काही डॉक्टर्स असतात ती व्यवस्था नाही आहे. अशा अनेक ठिकाणी ही स्थिती आहे. सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात अशा घटना घडल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्षामुळं. त्याच्यानंतरही सरकार जागं झालं नाही हे सत्य आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरबद्दल त्याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे 4 पोलीस असताना सुद्धा त्याला आवरू कसे शकले नाहीत आणि एन्काउंटर करत असताना तुम्ही थेट डोक्यावर गोळी मारली असं सुद्धा कोर्टाने विचारलं. हे पहा, याच्यात आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की काहीतरी लपवायचं होतं, काहीतरी समोर येणार होतं, म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. कारण अजूनही आपटे नावाचे संस्थाचालकावर कारवाई का होत नाही? अनेक तिथे याच्या आधी काही घटना घडलेल्या आहेत का याचा जबाब तर अक्षय शिंदेच देणार होता आणि म्हणून ना रहेगा बास ना रहेगी बासुरी म्हणून त्याचं एन्काउंटर केलेलं आहे. हे तर स्पष्ट होत आहे. संस्थाचालकांना पाठीशी घालते का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बॅनर्स लावले जात आहेत. देवा भाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय आणि महाविकास आघाडीवर पण दिवसण्याचा प्रयत्न होतोय एन्काउंटरवरून. मला असं वाटतं याचं समर्थन कोणी करू शकत नाही. त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे, सगळ्यांची मागणी आहे. पण 4 पोलिसांना एक माणूस मारू शकतो का? त्याची रिव्हॉल्वर महाराष्ट्रातले पोलीस एवढे निष्प्रभ झाले का की त्याची रिव्हॉल्वर कोणाची काठीला सुद्धा पोलिसांच्या कोणी हात लावायची हिंमत करू शकत नाही. तो काय रिव्हॉल्वरला हात लावू शकतो का? या सगळ्या गोष्टी बनाव आहे. हे सगळ्याला असं म्हणते की सामान्य व्यक्ती रिव्हॉल्वर चालू शकतो का असा प्रश्न थेट कोर्टाने विचारला. बरोबर आहे. माझं तेच म्हणणं की रिव्हॉल्वर गेल्यानंतर रिव्हॉल्वर कोणती आहे, कोणत्या बनावटीची आहे? सोपं नसतं ते काही रिव्हॉल्वर. ती लोड आहे का अनलोड आहे, किती बोरची आहे, अनेक विषय त्याच्यामध्ये असतात. सर सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपावरून हल्लाबोल केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो निधी वाटप आहे तो इथल्या विरोधी पक्ष नेत्यांना मिळत नाही, त्याच्या आमदारांना मिळत नाही. बरोबर आहे. सत्ताधारी पक्षांना मोठी खिराफत वाटली जाते. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधी कुठलाही दिलेला जात नाही. विरोधी पक्षाचे आमदार काय या महाराष्ट्रात नाही का? विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघातली जनता टॅक्स भरत नाही का? हा माझा सरकारला प्रश्न आहे. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते एका कार्यक्रमात असं बोलले की उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना आपल्याला धडा शिकवायचा. मला असं वाटतं अमित शहाला मोहम्मद अब्दाली शहा असं उद्धव साहेब बोललेले आहेत. दिल्लीहून अनेक आक्रमणं महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्रातले मराठी माणसांनी ते परतवून लावले. असे अमित शहा 25 वेळेस जरी आले तरी या महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही. धोकेबाज तर अमित शहा आहे, धोकेबाज तर भारतीय जनता पार्टी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.